नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB. डॉक्टर बनायचंय तर मग नीटची तयारी IIB सोबत, तेही 2,40,00,000 स्कॉलरशिपसह. शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसांच्या मुळावर सूडबुद्धीचे लोक सत्तेवर आहेत हे राज्याचं दुर्दैव. भाजप खासदार नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. माझ्या बंगल्याचं 1 इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊन बांधकाम. मातोश्री 2 कसं बांधलं, आम्ही प्रश्न विचारला का? सुशांत राजपूत यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज कसं गायब झालं? दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम अहवाल का आला नाही? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळायलाच हवं, आरक्षणाचा प्रश्न सुटावा हीच सरकारची भूमिका. तर अजित पवारांकडून संभाजीराजेंना उपोषण न करण्याचं आवाहन. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करणार, विकासासाठी लवकरच निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 1 दहशतवादी ठार, परिसरात सर्च ऑपरेशन सुरू. बिहारमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार, मधुबनी स्टेशनवर ट्रेनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही. आणि करवीर नगरीत राजेशाही थाटात शिवजन्मोत्सवाचा सोहळा, युवराज मालोजी राजे छत्रपतींच्या उपस्थित सोहळा संपन्न, करवीर वासियांनी लावली हजेरी. स्पीड न्यूजला सुरुवात करूयात. बातम्या पाहूयात थोडक्यात. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मातोश्री 2 कसं बांधलं यावर आम्ही बोलत नाही, पण मातोश्री 2 पूर्ण परवानग्या घेऊन बांधलं का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. भुजबळ 2.5 वर्ष आत गेले, तसंच गुन्हे मातोश्रीचे आहेत. या दोघांचा CA एकच आहे. माझी एवढी माहिती कुणाला नाही असं देखील राणे म्हणाले. तर मराठी माणसांसाठी शिवसेनेनं काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. माझ्या बंगल्याचं 1 इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊन बांधकाम केल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय. सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कुणी गायब केलं असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केलाय. सुशांत सिंग यांचा नोकर अद्यापही समोर आलेला नाही, तो कुठे गायब झाला? दिशा सालियन हिच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर का आला नाही असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या एकानं मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवारांनी, मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? असा संतप्त प्रतिप्रश्न या भर सभेत केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर पुन्हा एकदा टीका केली आहे. गेल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी नाव न घेता भाजपवर केली आहे. दरम्यान सध्या राजकारणाची पातळी घसरत चालली असून राजकारणातील प्रदूषण संपवण्याचं काम आपल्याला करायचंय असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलंय. दरम्यान राजकारणातील हे प्रदूषण संपवणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. शिर्डी दौऱ्यावरती असताना त्यांनी ही टीका केली आहे.
नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। नगरविकास विभागाच्या माध्यमातून गरजेपोटी बांधलेली घरं अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यासोबतच ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। त्यामुळे झोपडपट्टीवासियांचं हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात राडा झाला। यावेळी भर कार्यक्रमात संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकत खुर्च्यांची तोडफोड केली। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता। गृहमंत्री जितेंद्र आव्हाड या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वीच हा गोंधळ झाला। मात्र याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे। रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे इतर मंत्री आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यात एका हॉटेलमध्ये वडापाव भजीपाव खाण्याचा आनंद लुटला। या मंत्र्यांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ताव मारला, पण कुणीही एक रुपयाही दुकानदाराला दिलेला नाही। कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वडापावचे पैसे या दुकानदाराला दिले। वडापाववरून भाजप मंत्र्यांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची अवकात नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे। जळगावातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंद पाटील यांची निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रेखा गायकवाड यांची वर्णी लागली आहे। संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात ही निवडणूक पार पडली। मात्र या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का बसलाय, तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ शिवनेरी इथं उत्साहात साजरी झाली। शिवजयंती आणि शिवजयंतीचा उत्सव साजरा या ठिकाणी करण्यात आलाय। सर्व शिवभक्त शिवनेरी गडावर एकत्र आले होते। सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून संपूर्ण परिसर जो आहे तो शिवरायांच्या जयघोषानं दुमदुमला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते। नागपूरमध्ये शिवभक्तांनी शिवजयंती जल्लोषात साजरी केली। सकाळी 6 वाजता महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक झाला आणि पूजा झाली। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली। यावेळी शहरातील वेगवेगळ्या भागातील शिवभक्त महाल इथं हे सगळे जमले होते आणि शिवजयंती उत्सवात सहभागी होताना दिसत होते। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। सांगलीत ही शिवजयंती उत्साहात साजरी केली गेली। मारुती चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। पाळणा गाऊन शिवरायांचा जन्म साजरा करण्याची या ठिकाणी पद्धत आहे। या उत्सवाला शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। तसंच शुक्रवारी रात्री देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। शिवाई पावली चर हातीवरून वाटा साखर। हिंगोलीत शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। रामलीला मैदानावरती कुस्ती आणि व्हॉलीबॉलसह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नयनरम्य सजावट करण्यात आली असून शिवप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। परभणीमध्येही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। रात्री 12 वाजल्यापासूनच तरुण तरुणींनी परभणीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती। सर्व परिसर शिवरायांच्या जयघोषानं दुमदुमला होता। नंदुरबारच्या शहादामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। वैष्णवी पाटील या मुलीनं 5000 स्क्वेअर फीटमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे। यासाठी तिला 96 तास लागले। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रांगोळी साकारली गेल्यानं शिवप्रेमी देखील ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करतायत।
शिवजयंतीनिमित्त चांदवडच्या भटगाव शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी शालेय प्रांगणात राजे नावाची मानवी अक्षर कलाकृती साकारली आहे। ही कलाकृती साकारून शिवजयंती त्यांनी साजरी केली आहे। तर याच शाळेतल्या कला शिक्षकांनी खडून फलकांवर चित्र रेखाटून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर शहरातील महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं दीपोत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षी जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं केवळ दीपोत्सव करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली। दीपोत्सवानं परिसर उजळून निघाला। राज्यात सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह असताना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। शिवजयंतीनिमित्त आई तुळजाभवानीच्या मंदिरातही उत्साह पाहायला मिळाला। शिवजयंतीचं मुहूर्त साधत देवीच्या मंदिरात ही पूजा मांडण्यात आली होती। यावेळी या पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केलं। शिवजयंतीचा अपूर्व उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। मोठा बंदोबस्त जरी असला तरी शिस्तबद्ध वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। छत्रपतींचा जयघोष या ठिकाणी करण्यात येत होता आणि वातावरण यानं भारून गेलं होतं। उस्मानाबादचा युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। त्याच्या वयाच्या दाखल्याबाबतचा घोळ समोर आला असून जन्मदाखल्यात खाडाखोड केल्याचं उघड झालंय। राजवर्धनची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 असताना त्यात खाडाखोड करून 10 नोव्हेंबर 2002 अशी करण्यात आल्याचं चौकशी अहवालात उघड झालंय। अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाची आईनंच हत्या केल्याची घटना समोर आली आहे। जुन्नर तालुक्यातल्या येडगाव जवळच्या भोरवाडीच्या हद्दीत ही घटना घडली आहे। नारायणगाव पोलिसांनी या घटनेतील आरोपी महिलेला अटक केली आहे। मध्य प्रदेशातील येणाऱ्या एका एक्सप्रेसनं 6 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पीडित मुलीचे नातेवाईक झोपेत असल्याची संधी साधत एका नराधमानं हे कृत्य केलंय। मध्य प्रदेशमधील बानापूर ते 3 राणी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। मुलीनं आरडाओरडा केल्यानं जाग आलेल्या पीडितेच्या आईनं प्रवाशांच्या मदतीनं नराधमाला पकडून चोप दिला। सोनू प्रजापती असं या नराधमाचं नाव आहे। कराड टाउन हॉल परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत 20 ते 25 घरं जळून खाक झाली आहेत। घरातील गॅसचा स्फोट होऊन ही आग लागली असल्याची माहिती आहे। स्फोटात 3 महिला जखमी झाल्याची माहिती मिळते। परभणी जिल्ह्यातील ताडकळस परिसरामध्ये डिझेलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। टँकरमधील क्लीनरला किरकोळ जखम झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर इतरही काही घडामोडींचा पुन्हा भेटणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। पण एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि सिनेजगतातील घडामोडी पाहूयात थोडक्यात। इंग्लंडला युनिस वादळाने चांगलंच झोडपलं असून या वादळामुळे हेथ्रो विमानतळावर एका विमानाला फटका बसल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। गेल्या काही दिवसातील हे दुसरं मोठं वादळ असून यात 9 जणांचा मृत्यू झालाय। तर वादळी वाऱ्यानं अनेक झाडं देखील उन्मळून पडली आहेत। तसंच रेल्वे सेवा देखील खंडित करण्यात आली आहे। या वादळामुळे इंग्लंड आणि वेल्सला जोडणारे पूल देखील बंद करण्यात आले आहेत।
दक्षिण आफ्रिकेत पोलिओचा धोका निर्माण झाला असून या ठिकाणी एका 3.5 वर्षाच्या मुलीला पोलिओची लागण झाली आहे अशी माहिती मलावीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मलावी 2020 मध्ये पोलिओमुक्त असल्याचं प्रमाणित करण्यात आलं. हा रोग मुख्यतः 5 वर्षांखालील मुलांना प्रभावित करतो. तर गेल्या अनेक दशकांपासून पोलिओचं निर्मूलन करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आता पोलिओचा रुग्ण आढळल्यानं या रोगाचा प्रसार होण्याची भीती निर्माण होतीये. चिलीहून अनेक स्थलांतरित पुन्हा बोलिव्हियाला परतले. चिलीमध्ये नवा कायदा अंमलात आणला गेला असून याद्वारे सीमेवर कागदपत्रांशिवाय नागरिकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे हे स्थलांतरित पुन्हा बोलिव्हियाला परतलेत. अन्न आणि मूलभूत वस्तूंचा योग्य तो पुरवठा न झाल्यानं हे नागरिक देशाबाहेर जात आहेत. मात्र योग्य ती कागदपत्र नसल्यानं त्यांचं देशाबाहेर जाणं देखील कठीण होऊन बसलंय. अभिनेत्री स्वरा भास्करनं हिजाबचं समर्थन करत त्याचा संबंध महाभारतातील द्रौपदीच्या चीरहरणशी जोडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरती तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता एका नेटकऱ्यानं स्वराचा एक मिनी ड्रेसमधला फोटो शेअर करत ही स्वरा भास्कर आहे जी हिजाब विषयी इतरांना ज्ञान देते असं कॅप्शन दिलंय. त्याला स्वरानं सडेतोड उत्तर दिलंय. हो, मी तीच आहे. मी हॉट दिसते. माझा हा फोटो शेअर केल्याबद्दल आणि मी किती सुंदर आहे हे जगाला सांगितल्याबद्दल धन्यवाद असं स्वरानं म्हटलंय. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmant.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.